आवाची आमटी कशी चेष्टा काय आवाची आमटी करकमची बाजारात वर्षीप्रमाणेच आपल्या इथं आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना हौशीनं बोलवत असतात. करकमची प्रसिद्ध बाजार आमटी या ठिकाणी त्याबद्दल सांगायचं काय अशी गरज नाही, सगळीकडे ती फेमस आहे. आणि पंढरपूर तालुक्यात नाही तर पुण्यामध्ये सुद्धा पुण्यापर्यंत ही बाजार आपली प्रसिद्ध झालेली आहे आणि लोकांना तिची वेगळी चव या ठिकाणी आवडते. काही आपल्या इथल्या छोट्या उद्योजकांनी स्वतःचा ब्रँड पण तयार केलेला आहे. घरी सुद्धा ते बनवता येईल अशा पद्धतीचं त्याचं प्रिपरेशन करून रेडी टू ईट अशा पद्धतीनं ते केलेलं आहे. निश्चितपणे एकेका प्रत्येक गावचं काही ना काही वैशिष्ट्य आहे. जसं सातारला गेले की कंदी पेढावर, तुम्ही इकडं उजनीला गेले की तिथली बासुंदी फेमस आहे. जसे करकमला आले की बाजार आमटी भाकरी याचा आस्वाद सगळेजण ह्या ठिकाणी घेतात. निश्चितपणे याला चांगल्या पद्धतीनं ब्रँडिंग करून पुढं आणली एक चांगला व्यवसाय या भागातल्या लोकांच्या माध्यमातून उभा होऊ शकतो. या गोष्टीने सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. कार्यकर्त्याच्या आधी नेत्याचे या तुम्ही कार्यकर्त्याच्या छोट्याचा अनुभव आला त्याच्यावरून खूप कार्यकर्त्याचं बोलणं दिसून येते. काय सांगता? नेता कार्यकर्ता काही वेगळा नसतो. कार्यकर्ता नसेल तर नेता शून्य. शेवटी कसं आहे, राजकारण हे निवडणुकीपुरतं असते. गेले 364 दिवस एकमेकाच्या सुखदुःखात आनंदात चांगल्या कार्यक्रमात सहभागी होणं, एकमेकाला भावनिक आधार देणं आणि नेहमीच करकममध्ये कुठल्याही छोट्या छोट्या कार्यक्रमात ही आवर्जून बोलवतात. उत्साहानं सगळे या ठिकाणी स्वागत करतात. त्यामुळे एक बरं वाटतं, आम्हालाही एक ऊर्जा मिळते यातनं. कार्यकर्ते भेटतात, नवीन विचार करतो, प्रश्न समजतो. अशा निमित्ताने एक संघटनेची सुद्धा एकोपा दिसतो. त्यामुळे आम्ही आता रोजगाराबद्दल चालू आहे आंदोलन. ते आले होते माझ्याकडं सगळे, कारण सगळं माझं आकडे पण दाखवतो. कारखान्याचे एकूण उत्पन्न वजा खर्च, सरकारने नवीन कायदा केला FRPचा. FRP तर आपण दिलेलीच आहे. शेतकऱ्यांना एका बाजूला शेती परवडत नाही, दर दिला पाहिजे हे बरोबर, पण शेवटी साखरेचं उत्पन्न, विजेचं उत्पन्न, इथेनॉलचं उत्पन्न हे वजा जातो. ह्यातून खर्च वजा जातो. जो पैसा राहतो तो आपण शेतकऱ्याला. तुम्हाला जर पत्रकारांनी निश्चितपणे याचा अभ्यास करावा. गेल्या 10-12 वर्षामध्ये पांडुरंग सहकारी साखर कारखान्यानं तालुक्यातल्या इतर कारखान्यात जवळजवळ 350 ते 400 कोटी रुपये गेल्या 10-12 वर्षात जादा दिले माझ्या सभासद. त्यामुळं आम्ही कधीच कोणाची बरोबरी म्हणून नाही, पण अधिकचं जेवढं देता येईल तेवढा प्रयत्न करू. दुर्दैवानं काय झालं की आता काही लोक आंदोलन करतायत आणि आम्ही म्हणतो म्हणून हा दर दिला पाहिजे. ते म्हणतात 3000 नाही, मला वाटतं अजून जास्त द्यावं. पण म्हैस आहे आत्ता पाण्यात, रिकव्हरी किती मिळणार आहे हे आज माहिती. रिकव्हरी अधिकची मिळाली, अधिकचा दर देऊ. दुसऱ्या जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यात माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे पत्रकारांनी, दुसऱ्या जिल्ह्यात जास्त म्हणजे कुठे जे कोल्हापूर, सांगली, सातारा हाय रिकव्हरीची झोन आहे. त्यांची रिकव्हरी आज कृष्णा कारखान्याची रिकव्हरी आहे 13%, 13.25, 13.5. आपली रिकव्हरी आहे 11%. 11 अजून पोचायची. म्हणजे इथं आत्ताच जर 2% फरक असेल तर 700 रुपयाचा फरक इथंच पडणार. ऊसातून तुम्ही जेवढी साखर काढणार आहे, साखरेचे पैसे होणार आहेत. ऊसातलं साखरच आपल्याकडे कमी तयार होती, कारण आपला प्रदेश आहे उष्ण, जास्त प्रदेश आहे उष्णतेचा. आणि एप्रिल मे मध्ये जो उन्हाळा आपल्याकडे असतो तो 42, 43, 44 डिग्रीच्या पुढे जातो. आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा ह्या भागामध्ये
उन्हाळ्याचं टेम्परेचर मॅक्झिमम जातं 38, 39, 40. त्यामुळं ऊसात अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती जसं ऊन तापल तशी ती प्रक्रिया मंदावते. जसं आपल्याला उन्हाळ्यामध्ये भूक कमी लागते, थंडीत भूक जास्त लागते. का लागते तर तेच निसर्गाच्या टेम्परेचरचा हा परिणाम. त्यामुळं त्याचा इफेक्ट आपल्याकडं, आपल्यापेक्षा तुम्ही पलीकडे गेला उस्मानाबाद, औरंगाबाद, तिथं अजून कमी. इथं तर 8 महिने ऊन आहे. त्यामुळे या सगळ्याचा विचार करून ही FRPचं जे फॉर्म्युला सरकारने काढलं, हा विचार करून आज नाही, म्हणजे 100, 70, 80 वर्षापासून हे 3 झोन, हाय रिकव्हरी झोन, मध्यम रिकव्हरी झोन आणि लो रिकव्हरी झोन. आपण येतो ते मध्यम रिकव्हरीमध्ये. कोल्हापूर, सातारा, सांगली रिकव्हरी आपल्यापेक्षा 1% 2% जास्त राहते. त्यामुळे त्यांच्या दरांमध्ये 200-300 रुपयाचा फरक राहतो. हे साधं कॅल्क्युलेशन आहे. पण त्यामुळं न समजता जर आपण काही करायला लागलो तर आपल्याच पायावर कुऱ्हाड पडतो. पांडुरंग कारखाना कुठलेही खोटं कोणाला आश्वासन आम्ही आत्तापर्यंत देत नाही. कुठं 3500 देतो, 3600 देतो, असं कधी आम्ही देतो. जे द्यायचं आहे ते 100% द्यायचं. आणि आम्ही परत दिवाळीला देतो, पोळ्याला देतो. हे 2 पुढचे हप्ते असतात. त्यावेळेस लोकांना, शेतकऱ्याला पैशाची गरज असते. त्यामुळे त्याचं गणित ठेवूनच आम्हाला त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळं एका बाजूला दिला पाहिजे ही भावना आहे, दुसऱ्या बाजूला कसं द्यायचं ते आर्थिक गणित आहे. त्या दोन्हीचा मेळ घालून आम्ही पुढे जातो. चला.